टायगर्सतर्फे फार मोठं एक लांब उपोषण केलेलं आहे आणि त्याच्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडण्यात आलेलं आहे. काय सांगणार त्याबद्दल? साहेब, महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजांना ज्या समस्या भेडसावत आहेत ते वर्षानुवर्षापासून त्रास सहन करत आहेत. त्या समाजाला, दबलेल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे आम्ही वेळोवेळी आंदोलनं यापूर्वी केलेली आहेत. विभागीय कार्यालयासमोर 2022मध्ये 73 दिवस, 23मध्ये 75 आणि हे आज 67 दिवस झालेत. माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करतो आहे आणि या आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या समाजांच्या खूपच म्हणजे भावनात्मक आणि प्रगतीसाठी आवश्यक असल्याने आम्ही जे उपोषण सुरू केलेलं आहे तर त्या मागण्या संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री, उत्तर मागास बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब यांनी आमच्या सहकाऱ्यांना 8-10 दिवसापासून उपोषण मागे घेण्याबद्दल बोललेत आणि CM साहेबांसोबत मिटिंग लावून या मागण्याबद्दल बैठक घेऊन चर्चा करण्यासंदर्भात त्यांच्याकडनं कळवण्यात आलेलं आहे. आणि आज पालकमंत्री साहेब स्वतः आमच्या सहकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण सोडवण्यासाठी येऊन आज जे आपल्या समक्ष त्यांनी जे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत की या बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माननीय CM साहेबांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे बोलणार असून मंगळवारी त्या संदर्भात ते काही निर्णय घेणार आहेत की बैठक लावण्यासंदर्भात. तर निश्चितच स्वतः पालकमंत्री साहेबांनी या मागण्यासंदर्भात लक्ष घातल्याने आमच्या अपेक्षा जास्त फलित झालेल्या आहे की आम्हाला आता न्याय मिळण्यास विलंब लागणार नाही. मी ॲडव्होकेट अशोक राठोड, ऑल इंडिया बंजारा टायगर्सचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष.